फ्रेंड्स, आज आपल्याला सिंगल फेज एसी सिरीज सर्किटचं 5th लेक्चर बघायचं आहे. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये म्हणजे 4th लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी बघितलं आहे बघा, कन्सेप्ट ऑफ इम्पिडन्स ट्रायंगल. आफ्टर दॅट कन्सेप्ट ऑफ पॉवर. त्या कन्सेप्ट ऑफ पॉवरमध्ये 4 प्रकार बघितले आपण. ॲक्टिव्ह पॉवर, देन सिम्पली ट्रू पॉवर, इमॅजिनरी पॉवर म्हणू शकतो आपण त्याला, और देन पॉवर फॅक्टर ऑल्सो इज द इम्पॉर्टंट वन. सो त्यामध्ये आपण पॉवर ट्रायंगलसुद्धा बघितले. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नवीन गोष्टी बघायच्या आहे, दॅट इज रिलेटेड टू द व्हॉट आर एल सिरीज सर्किट. ओके, सो इन आर एल सिरीज सर्किट द फर्स्ट थिंग इज दॅट we need to connect resistance and inductance across a voltage that is V. The circuit diagram is look like this. This is a voltage V, resistance R, inductance L, right? So supply voltage is V is equals to what? Vm sin omega t. We already known about it, right? What about resistance and inductance? Across a resistance the voltage drop is a VR, and across the inductance the voltage drop is VL. We simply VR and VL, it is a representation of R and L across voltage. Okay, so resistance unit is what? Ohm, and inductance unit is what? Henry, means what? H, right? Then R across resistance the voltage simply or phase angle is in phase, means current I and voltage V, it is in phase. But across inductance means VL phase, that is 90 degree, means current or inductance leads the current with a phase difference of what? 90 degree. So we know the Ohm's law, V is equals to I into R. So across a VR we are represent V into R, and across a VL it is I into what? XL. These are the रिप्रेझेंटेशन ऑफ आर एल सिरीज सर्किट, राईट? सो आर एल सिरीज सर्किटमध्ये साधं आपण काय करतोय, एक व्होल्टेज लावतोय अक्रॉस रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स. त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे व्ही आर, अँड इंडक्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे व्ही एल. रेजिस्टन्सचं युनिट दॅट इज ओहम, इंडक्टन्सचं युनिट हेनरी. तर व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स हा इन फेजमध्ये असतो, फेज अँगल, आणि इंडक्टन्सचा हा तुमचा इंडक्टन्स लीड करतो करंटला बाय 90 डिग्री. ओके, सो हे तुमचं काय आर एल सिरीज सर्किट. ओके, आर एल सिरीज सर्किटचंच आपल्याला नेक्स्ट बघायचं याची फेजर डायग्राम, इम्पिडन्स. ओके, देन इम्पिडन्स ट्रायंगल, देन पॉवर फॅक्टर, क्यू फॅक्टर, ऑल द थिंग्स आपल्याला याच्या काय करायच्या पुढे बघायच्या. ओके, हे एकदा नोट करून घ्या. आर एल सिरीज सर्किटमध्ये आपल्याला आता सेकंड पॉईंट बघायचा आहे, दॅट इज अ फेजर डायग्राम. आपण ऑलरेडी बघा बरेच फेजर डायग्राम बघितल्या. आता हा जो चॅप्टर आहे हा काय होतोय, वाईड होत चाललाय. ओके, सो नंबर ऑफ पॉईंट जास्त आहे, तर थोडंसं पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं अवघड जातं. ठीक आहे, तो फेजर डायग्राम. आता बघा, आपण जे अप्लाइड व्होल्टेज वापरलं कशामध्ये, आर एल सिरीज सर्किटमध्ये. ओके, या आर एल सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेज व्ही हे कॉम्बिनेशन कोणाच झालं, व्ही आर प्लस व्ही एलचं झालं, बरोबर. पण व्ही आर म्हणजेच तुमचा काय होता, आय इंटू एक्स आर, आणि व्ही एल इज इक्वल्स टू काय होतं, आय इंटू एक्स एल. मला वाटतं मी इथं फक्त आरच घेतलं होतं मागच्या. ठीक आहे, मेक इट क्लिअर, इट्स अ एक्स आर. ओके, सो पुट दिस व्हॅल्यू इन टू अ अबो इक्वेशन. सो व्ही इज इक्वल्स टू आय इंटू एक्स आर प्लस आय इंटू एक्स एल. If we take I common, so we get XR plus XL. This is what simply voltage. It is a combination of resistance and inductance. If we plot a phasor diagram across it, the current I and voltage VL and V, angle is what, phi,
and total angle is what? 90 degree. So what we get, XL, and across XL and current voltage is what? V. And then we also draw that is a voltage triangle. In a previous lecture आपण ऑलरेडी व्होल्टेज ट्रायंगल बघितलं होतं बघा. ठीक आहे. व्होल्टेज ट्रायंगल इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हॅव्हिंग अ अँगल इज व्हॉट? 90 डिग्री. देन तुमचा हा जो हायपोटेनस असतो हा काय असणार? व्ही. देन व्हर्टिकल मीन्स व्हॉट? साईनच्या फॉर्ममध्ये असतो. हॉरिझॉन्टल हा कॉसच्या फॉर्ममध्ये असतो. तो हा काय असणार? कॉस. साईन लिहिण्याची गरज नाही. व्हर्टिकलला मी व्होल्टेज व्ही एल विथ द हेल्प ऑफ एल आर सर्किट. ठीक आहे, और आर एल सर्किट. अँड बेस काय असणार? दॅट इज व्ही आर. ठीक आहे. याला आपण काय करू शकतो? आय इंटू एक्स आर पण घेऊ शकतो, आय इंटू एक्स एल पण घेऊ शकतो. ओके. तर हे तुमचं व्होल्टेज ट्रायंगल झाला. आणि हा काय झाला? तुमचा फेजर डायग्राम. म्हणजे फेजर डायग्राम मी मध्ये काय लिहिणार? फक्त आपल्या व्होल्टेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स व्होल्टेज अँड इंडक्टर व्होल्टेज. बट व्ही आर इज नथिंग बट आय इंटू एक्स आर and VL is equals to I into XL. V is equals to, so put the value of VR and VL in above equation, take a common, that is current I. So XR plus XL get separated. This is a phasor diagram and this is a voltage triangle. Voltage triangle मध्ये तुम्ही इम्पिडन्स घेतो तिथं. ओके, इम्पिडन्स ट्रायंगल म्हणतो आपण. आणि इथं व्होल्टेज ट्रायंगल मध्ये तुमचा V हा हायपोटेनसला ठेवा. हायपोटेनस कसा असतो? ह्या 90 डिग्रीच्या अपोजिटची लाईन. ठीक आहे. आणि हा तुमचा व्ही एल आणि हा व्ही आर. ओके, हे नोट करून घ्या. हे आर एल सिरीज सर्किटचंच आहे. ठीक आहे. आर एल सिरीज सर्किटचं फर्स्ट आपण पहिले त्याची सर्किट डायग्राम, सेकंड बघतो आपण फेजर डायग्राम. आता आपल्याला बघायचं इम्पिडन्स ऑफ आर एल सिरीज सर्किट. नेक्स्ट पॉईंट, इम्पिडन्स ऑफ एल आर सिरीज सर्किट. ओके. आता बघा, इम्पिडन्समध्ये तुम्हाला माहितीच आहे कुठले फॉर्म आहे बघा? रेक्टँग्युलर फॉर्म आणि दुसरा काय? पोलर फॉर्म. रेक्टेंगुलर फॉर्म कसा रिप्रेझेंट करतो आपण? Z इज इक्वल्स टू आर प्लस जे एक्स. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज अ रेजिस्टिव्ह पार्ट अँड एक्स इज व्हॉट? रिॲक्टिव्ह पार्ट. ओके. देन आता तुम्ही जर Z घेतला तर हा काय असतो? पोलर फॉर्ममध्ये Z इज इक्वल्स टू मॉड ऑफ Z ॲट अँगल ऑफ दॅट इज फाय. ओके. Then we also take a magnitude of what? Z. Magnitude of Z is equals to what? R square plus X square. Okay. If we find that is a phase angle, so it is written as tan inverse of X upon R. Okay. हे रेक्टँग्युलर फॉर्म तुम्हाला ऑलरेडी झालंय, राईट. पोलर फॉर्म पण ऑलरेडी झालंय. हे पण इक्वेशन काय केलेले आपले झालेले. ओके. सो रिपीट पॅटर्न मध्ये आपण इम्पिडन्स ऑफ एल आर सिरीज सर्किट पुन्हा बघतोय. ठीक आहे. म्हणजे हा पॉईंट तुमचा ऑलरेडी झालेला आहे, त्यामुळे याला जास्त डोकं लावण्याची गरज नाही. हां, आता महत्त्वाचं आहे तर दॅट इज व्हॉट? इम्पिडन्स ट्रायंगल. बघा, इम्पिडन्स ट्रायंगल याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? व्होल्टेज ट्रायंगल पण फाइंड करायचं. ठीक आहे. तर कसं करणार बघा? इम्पिडन्स ट्रायंगल आपला कसा असतो? हायपोटेनसला Z असतो, बरोबर. देन बॉटमला तुमचं काय असणार? रेजिस्टन्स. आणि टॉपला काय असणार? दॅट इज अ एक्सेल म्हणजे इंडक्टन्स. ओके. हा तुमचा काय झाला? इम्पिडन्स ट्रायंगल झाला. काय म्हणू शकतो आपण याला? इम्पिडन्स ट्रायंगल, राईट. आणि हा मी काय करतो? यासोबत पॅरलल व्होल्टेज ट्रायंगल फाइंड करतो. व्ही आर अँड व्ही एल, याला आपण म्हणतो काय? व्होल्टेज ट्रायंगल. ठीक आहे. सो मला सांगा, आता मला साइन फाय फाइंड करायचं आहे. काय? साइन फाय, बोथ इम्पिडन्स ट्रायंगलमध्ये पण आणि व्होल्टेज ट्रायंगलमध्ये. आता साइन फायचा फॉर्म्युला काय असतो? इथं जाऊन तुम्ही उभं राहणार, बरोबर आहे. साइन फाय अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड कोणची दिसते तुम्हाला? एक्सेल, बरोबर. आणि हायपोटेनस काय दिसतो? Z. त्याचप्रमाणे यामध्ये काय दिसतं तुम्हाला? व्ही एल अपॉन व्हॉट? व्ही. हा व्ही कॅन्सल होत नाही. ठीक आहे. याचं कोई बिशँड एल आहे. देन त्याचप्रमाणे तुम्ही कॉस फाय पण फाइंड करू शकता. कॉस म्हटलं तर काय असणार? ॲडजसन अपॉन हायपोटेनस म्हणजेच आर अपॉन Z, दॅट इज व्ही आर अपॉन व्ही. ओके. देन आपण टॅन फायची पण व्हॅल्यू फाइंड करू शकतो.
opposite upon hypotenuse, opposite upon adjacent, XL upon R, VL upon VR. Okay, this is nothing but what? Impedance triangle of LR series circuit. Okay, so impedance of LR series circuit मध्ये आपण रेक्टेंग्युलर आणि पोलर फॉर्म हे ऑलरेडी बघितले, तेच आपण पुन्हा बघतोय. इम्पिडन्स ट्रायंगल मध्ये दोन ट्रायंगल घेतले, एक इम्पिडन्स पण घेतला आणि व्होल्टेज ट्रायंगल पण घेतला, आणि पॅरलली साइन, कॉस आणि टॅन हे तिन्ही काय केल्या? ट्रिग्नोमेट्रीज टर्म आपण काय करतो? फाइंड करतो. आता ह्या ट्रिग्नोमेट्री टर्म तुम्हाला ऑलरेडी 10वीला झालेले आहे किंवा 9thला पण 9 पासून झालेले आहे, बरोबर. जर कोणाला हे जर फाइंड करता येत नसेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला एक लिंक प्रोव्हाइड करतो, ठीक आहे. त्यामध्ये ते मी 8th स्टँडर्डला शिकवण्यात आलेलं आहे मॅथ्सचा पार्ट. ओके, जमत नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओच्या लिंकला काय करू शकता? क्लिक करून तुम्ही ते समजून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. आता मी म्हणतोय की अपोजिट अपॉन हायपोटेनस वगैरे हे कसं येतं, तर कसं येतं हे ऑलरेडी दाखवलं झालेलं आहे. ज्यांना नसेल माहिती तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ती लिंक प्रोव्हाइड करतो, ते तुम्ही बघून घ्या. मराठीत चांगल्या प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. कधी आयुष्यात तुमचं साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक हे कधीही विसरणार नाही, राईट. सो नोट करून घ्या हे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे बघा, करंट अँड व्होल्टेज वेव्हफॉर्म. ओके, किंवा व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म म्हणू शकता कोणाच्या? RL सिरीज सर्किट किंवा LR सिरीज सर्किटच्या. ओके, आता बघा व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म मध्ये लक्षात असू द्या, करंट हा काय करतो? लॅग करतो कोणाला? व्होल्टेज V ला, बरोबर. मग व्होल्टेजचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय आहे? Vm sin ओमेगा t. आणि करंटचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय? Im sin ओमेगा टी मायनस फाय. आता हा मायनस का? कारण लॅग करतोय. ओके, आपण वेव्हफॉर्मच्या पद्धतीमध्ये त्याला समजून घेऊ. ही आपली काय एक वेव्हफॉर्म आहे, दॅट इज अ 0 देन पाय देन 2π. दिस इज नथिंग बट अ व्होल्टेज Vm sin ओमेगा टी. ओके, that is t and voltage V. In that process the current get lag. ओके, करंट हा लॅग करतोय, तर हे करंटचं इक्वेशन काय होणार? Im sin ओमेगा टी मायनस फाय. आता लॅग करतं म्हणजे काय करतं? मायनस साइन करतं, बरोबर. म्हणजेच याचा अर्थ आपण याला असं सांगू शकतो का? एक्सप्रेशन ऑफ करंट. आता एक्सप्रेशन ऑफ करंट म्हटलं तर करंट आपलं ओम्स लॉ काय सांगतो आपल्याला? V is equals to I into R and I is equals to V by R, बरोबर. मी आता I of t जर कन्सिडर करतो विथ रेस्पेक्ट टू t, तर व्होल्टेज पण विथ रेस्पेक्ट टू t करणार, आणि R च्या अक्रॉस मी इम्पिडन्स कन्सिडर करणार काय? दॅट इज Z, बरोबर. देन आता मी काय करतो? याच्या अक्रॉस अँगल कन्सिडर करतो, V of t ॲट अन अँगल फाय अँड Z ॲट अन अँगल ऑफ फाय. आता माझ्याकडं अँगल नाही आहे, बरोबर, तर मी काय करतो? याला अँगल 0 डिग्री समजतो आणि याला अँगल 0 डिग्री समजतो. पण आता आपला करंट काय झाला? लॅग झाला. लॅग झाला म्हणजेच काय झाला? हा मायनस फाय झाला. आणि इथं काय असणार आहे का? नाही, इम्पिडन्सला तर काहीच नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? I इज इक्वल्स टू Im sin ओमेगा टी मायनस फाय. तर हा मायनस काय येतो? कारण हा लॅग करतो. लॅग करतो म्हणजे ह्या 0 लेवलच्या खाली गेला ना तो, बरोबर. लीड करतो म्हणजेच काय? तो इथून सुरू झाला पाहिजे होता, लीड करतोय, बरोबर. मग हे जे तयार झालं इथं फाय, तर हे काय झालं तुमचं? निगेटिव्ह झालं. त्यालाच आपण काय म्हणतो? व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म. बघा आपण RL सिरीज सर्किटमध्ये फर्स्ट आपण त्याचं सर्किट बघितलं, बरोबर. एक व्होल्टेज सोर्स लावला, त्याच्या अक्रॉस रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स घेतलं, व्होल्टेज ड्रॉप घेतला VR अँड VL, अँड देन त्याचं आपण इक्वेशन बघितलं, बरोबर. नंतर आपण फेजर डायग्राम बघितली, बरोबर. फेजर डायग्राम नंतर आपण काय बघितलं? त्याचा इम्पिडन्स बघितला. इम्पिडन्स नंतर इम्पिडन्स ट्रायंगल बघितला, बरोबर. आणि आता फिफ्थ काय बघतो आपण? व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म. ओके, सो हे पॉईंट थोडेसे सब पॉईंट आहे, बट वन बाय वन तुम्ही काय करा? याला प्रिपेअर करा, जेणेकरून तुमचं कंबाईन आन्सर बनेल. जसं की एक्झामला आला की एक्सप्लेन RL सिरीज सर्किट, ॲट दॅट टाइम तुम्हाला हे सगळे पॉईंट 4 मार्काला जर येत असेल तर हे सगळे पॉईंट तुम्हाला काय करायला लागणार? लिहावं लागणार. ओके, सो स्टेप बाय स्टेप घ्या, जास्त गडबड करू नका. RL सिरीज सर्किट हे क्वेश्चन फिक्स असणारे असतात. ओके, सो नोट करून घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, ॲव्हरेज पॉवर इन LR सिरीज सर्किट. ॲव्हरेज पॉवर.
आता बघा या ॲव्हरेज पॉवर सिरीज सर्किटमध्ये तुम्हाला ॲव्हरेजचा फॉर्म्युलामध्ये पी ॲव्हरेज म्हणजेच का व्ही इंटू आय कॉस फाय, त्याला आपण काय म्हणतो ॲव्हरेज पॉवर इन एल आर सिरीज सर्किट. पण महत्त्वाचं हे एल आर सर्किट कशामध्ये रेजिस्टन्स आणि कशाचं आहे इंडक्टन्सचं आहे बरोबर. म्हणजे पॉवर हे काय झालं कॉम्बिनेशन झालं कशाचं ॲव्हरेज पॉवर कंझ्युम बाय रेजिस्टन्स प्लस ॲव्हरेज पॉवर कंझ्युम बाय इंडक्टन्स एल बरोबर. तर ॲव्हरेज पॉवर ऑफ इंडक्टन्स ही काय असते 0 असते ठीक आहे. म्हणून ॲव्हरेज पॉवर इज इक्वल्स टू काय असतं ॲव्हरेज पॉवर ऑफ कंझ्युम बाय रेजिस्टन्स. म्हणजे हाच फक्त राहील, हा तर काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. म्हणजे पी ॲव्हरेज तुमचा काय झाला अक्रॉस ओनली रेजिस्टन्सच झाला, हे लक्षात असू दे ठीक आहे. फर्स्ट फेजर डायग्राम, then next impedance triangle, after that V and I waveform, and then average power in LR series circuit. ओके, आता आपल्याला काय बघायच्या पॉवरच्या ज्या आपण टर्म्स बघितल्या होत्या ओके, ट्रू पॉवर इमेजनरी पॉवर ओके, त्या टर्म इन द फॉर्म ऑफ आपण डेफिनेशन पुन्हा बघूया ठीक आहे. याला नोट करून घ्या. सम डेफिनेशन आपल्याला तर बघायच्या, दॅट इज फर्स्ट ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवर म्हणजेच रिप्रेझेंट कशाने करतो आपण एस. सो एस इज इक्वल्स टू व्हॉट व्ही इंटू आय. हे आपल्याला मध्ये ॲपरंट पॉवर इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. सेकंड आहे बघा दॅट इज रिअल पॉवर. रिअल पॉवर आपण रिप्रेझेंट कशाने करतो पी ने बरोबर. सो पी इज इक्वल्स टू व्ही इंटू आय कॉस फाय. हा कोसाइन ऑफ अँगल ऑफ फेज अँगल असतो बरोबर, हे ऑलरेडी बघितलंय आपण. देन थर्ड रिअल पॉवर, नंतर व्हॉट दॅट इज अ रिॲक्टिव्ह पॉवर म्हणतो आपण त्याला किंवा इमेजनरी पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर इज रिप्रेझेंटेड बाय व्हॉट दॅट इज अ क्यू. सो क्यू इज इक्वल्स टू व्ही इंटू आय साइन फाय. हा साइन ऑफ अँगल असतो, हा कसा असतो कॉस ऑफ अँगल ठीक आहे. हा रिॲक्टिव्ह पॉवर. नंतर आपण काय बघितलं होतं पॉवर फॅक्टर, म्हणजे त्याला पी एफ असं म्हणतो. तर पॉवर फॅक्टर हा कसा असतो 0 असतो किंवा 1, ह्या इन बिटवीन लाय करतो. म्हणजेच हा फाय हा तुमचा 1, म्हणजे एक तो 0 असू शकतो 1 असू शकतो ओके. सो पॉवर फॅक्टर हा इन बिटवीन लाय करणार राईट. सो ह्या काय महत्त्वाच्या एक टर्म्स आहे. पण यामध्ये हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे ठीक आहे. पण यामध्ये ते तुम्हाला काय करावं लागणार इन्सर्ट करावं लागणार. आता महत्त्वाचं काय की तुम्हाला एक नवीन फॅक्टर आहे दॅट इज अ क्यू फॅक्टर ओके. क्यू फॅक्टरला आपण इफिशियन्सी फॅक्टर पण म्हणतो ओके. तर हा ती एक नवीन टर्म आहे, हे एकदा नोट करून घ्या. नेक्स्ट आपण बघू आता क्यू फॅक्टर. न्यू पॉइंट क्यू फॅक्टर, याला आपण फिगर ऑफ मेरिट पण म्हणता. काय फिगर ऑफ मेरिट. आता हे ॲक्च्युली असतं काय बघा, रेजिस्टन्स इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स. रेजिस्टन्स ही कुठल्याच प्रकारे एनर्जी कुठं स्टोअर करत नाही बरोबर. बट इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे काय करतात एनर्जी स्टोअर करतात बरोबर. एनर्जी हे काय करतात स्टोअर करतात. मग आता ही एनर्जी यांनी किती इफिशियन्सीने काय केलेली आहे स्टोअर केलेली आहे याचं कॅल्क्युलेशन म्हणजेच तुमचं क्यू फॅक्टर असतो ठीक आहे. म्हणजेच क्यू फॅक्टर इज efficiency of a reactive circuit to store the energy. So this is called as a Q factor or it is also called as figure of merit. म्हणजे अशी प्रकारची इफिशियन्सी ते काय करतं एनर्जी इफेक्टिव्हली काय करतं स्टोअर करून ठेवतो, त्याला आपण क्यू फॅक्टर असं म्हणतो. आता क्यू फॅक्टरची आपण जर डेफिनेशन जर बघितली तर ही इन द फॉर्म ऑफ रॅशो असते. काय रॅशो आहे बघा, एनर्जी स्टोअर्ड पर सायकल डिवायडेड बाय एनर्जी लॉस्ट पर सायकल. म्हणजे जेवढी एनर्जी स्टोअर केलेली आहे भागिले तेवढी एनर्जी लॉस झाली नंतरची, ह्या दोघांचं गुणोत्तर म्हणजेच ते काय असतं क्यू फॅक्टर. आता क्यू फॅक्टरला मॅथमॅटिकली आपण रिप्रेझेंट करतो बघा, क्यू फॅक्टर इज इक्वल्स टू 2 पाय टाइम्स एक्सेल अपॉन व्हॉट आर
but XL is nothing but a 2 pi FL. So 2 pi into, or simply not taken as a 2 pi, XL is equals to 2 pi, so 2 pi FL divided by what? R. Okay, this is nothing but what? Q factor, right? So 2 pi FL upon R, or we डेफिनेशन मध्येच तुम्ही 2 पाय टाइम्स त्याला घेऊ शकता. ओके, मॅथमॅटिकली पण त्याला रिप्रेझेंट केलं जातं असंच. तर हा 2 पाय येतो कुठून? तर हा येतो एक्सेल वर. ठीक आहे, असं काय असं वेगळं नाहीये. तर हे काय क्यू फॅक्टर ही थोडीशी नवीन टर्म आहे. ओके, हे काय करतो? इफिशियन्सी स्टोअर करतो. इफिशियन्सी कशाने रिप्रेझेंट करतो आपण? इफिशियन्सीचं साइन काय? लाईक दिस. ओके, एन आणि त्याला सोंडेसारखं काय करायचं? आकार द्यायचा. ओके, त्याला इफिशियन्सी असं म्हणतो. ओके, सो यानंतर आपल्याला काय बघायचे? काही याचे न्यूमेरिकल्स. ओके, न्यूमेरिकल्स पाहण्यासाठी रेक्टँग्युलर फॉर्म, पोलर फॉर्म, नंतर आपल्याला एक मॉड ऑफ झेड मध्ये इक्वेशन होतं अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. देन फोर्थ होतं फाय इज इक्वल्स टू टेन इनवर्स ऑफ एक्स अपॉन आर. देन मध्ये जे आपण इफ अपॅरंट पॉवरचे फॉर्म्युले बघितले, एस इज इक्वल्स टू पी इंटू व्ही इंटू आय. देन रिॲक्टिव्ह पॉवरचं आपण पी इज इक्वल्स टू व्ही इंटू आय इंटू कॉस फाय. आफ्टर दॅट रिॲक्टिव्ह पॉवरचं आपण बघितलं क्यू इज इक्वल्स टू व्ही इंटू आय इंटू साइन फाय. ओके, अँड देन पॉवर फॅक्टरचं आपल्याला माहिती आहे, बरोबर. सो ह्या गोष्टी आपल्याला आता लागणार कशाला? इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, सो नोट करू. ओके, आता आपल्याला फर्स्ट प्रॉब्लेम बघायचा आहे. बघा, फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे. इन RL series circuit consist of 120 ohm resistance and 0.15 Henry inductance. The series circuit is connected across 100 volt 50 Hz AC supply. Calculate the voltage across individual elements. बघा, तुम्हाला फर्स्ट काय दिलेलं आहे? रेजिस्टन्स दिलेला आहे आर. किती? तो 120 ओम. नंतर तुम्हाला इंडक्टन्स दिलेला आहे, किती दिलेला आहे? 0.15 हेनरी. ह्याचं मी एक मिनटं कलर चेंज करतो. राईट, आफ्टर दॅट नेक्स्ट दिलेलं आहे तुम्हाला व्होल्टेज दिलेलं आहे. बघा किती आहे? व्ही इज इक्वल्स टू 100 वोल्ट, बरोबर. आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्स. राईट, फ्रिक्वेन्सीचं आपल्या सध्या काही गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे? व्होल्टेज काढायचं आहे इंडिव्हिज्युअल एलिमेंटच्या अक्रॉस. ठीक आहे, सो बघा काय दिलेलं आहे. मग फर्स्ट बघा, तुम्हाला यामध्ये सर्किट डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आता सर्किट डायग्राम फक्त आपण अशी ड्रॉ केली होती, बरोबर. सिम्पली एक रेजिस्टन्स लावला होता आणि एक इथं इंडक्टन्स लावला होता, बरोबर. म्हणजे इथं आर होता आणि इथं यल होता. त्यांनी काय केलं? ही डायग्राम अशी थोडीशी लेफ्ट साईडला टिल्ट करून ती ड्रॉ केली. तुम्ही कशी ड्रॉ करू शकता. ओके, तर हे रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि व्होल्टेज हे तर कळालं, बरोबर. आता बघा, तुम्हाला फर्स्ट काय फाइंड करायचं आहे? इम्पिडन्स फाइंड करायचं. आता इम्पिडन्स फाइंड करण्यासाठी पहिले इम्पिडन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. बघा, मॉड ऑफ झेड इज इक्वल्स टू होता ना, काय होतं? तो आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर. आता एक्स एलच का बरं घेतलं? कारण इंडक्टन्स लावला आहे म्हणून. ठीक आहे, मग तुम्हाला एक्स एल पहिले माहीत पाहिजे ना. तर एक्स एल फाइंड करण्यासाठी आपल्याकडं सूत्र आहे काय? दॅट इज अ 2 पाय एफ एल, बरोबर. पायची किंमत किती असते? 3.14 घ्या, 3.14. राईट, एफ फ्रिक्वेन्सी किती दिली? 50 हर्ट्स, गरज पडली त्याची. एल किती? आपल्याला इंडक्टन्स 0.15. यांचं कॅल्क्युलेशन करा कॅल्सीवर. ते तुम्हाला दिलं आहे किती इथे? दॅट इज अ 47.12 ओहम. ओके, आता ही जी एक्स एलची व्हॅल्यू आहे ती काय केली आपण? ह्या इम्पिडन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली. आता आरचा स्क्वेअर म्हणजे 120चा स्क्वेअर किती होतो? तो 14400. 144 आहे ना, 12चा स्क्वेअर म्हणजे त्याला 2 झिरो लावून टाकायचे. आणि नंतर 47 पॉईंट किती आहे? 12, बरोबर. याचा स्क्वेअर, यांचा स्क्वेअर करायचा, ॲड करायचा आणि मग स्क्वेअर रूट घ्यायचं. ठीक आहे, स्क्वेअर रूट घ्यायला विसरू नका. जर स्क्वेअर रूट जर घेतलं नाही तर आन्सर काय होईल तुमचं? 100% चुकणार. ओके, तर हे तुम्हाला इम्पिडन्स किती मिळाला? 128.92, बरोबर. नेक्स्ट बघा, करंट. आता करंट तुम्हाला माहिती आहे कसा फाइंड करतो आपण? व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. हे आपलं ओम्स लॉ आहे, म्हणून आय इज इक्वल्स टू काय असतं? व्ही अपॉन आर.
आता इथं रेजिस्टन्स आपल्याला घेण्याची गरज आहे का? नाही. व्होल्टेज म्हणजेच तुमचं व्ही डिवायडेड बाय इम्पिडन्स घ्या, दॅट इज झेड. मॉड झेड फाईंड केला ना तुम्ही त्यासाठी. तर मॉड झेड किती तुमचा 128.92. मग 100 भागिले 100 हे 28.92 करा, तुम्हाला आन्सर किती मिळतं? 0.7757. ओके. देन आता आपल्याला इंडिव्हिज्युअल व्होल्टेज जर फाईंड करायचं आहे तर व्ही जी इंडिव्हिज्युअल व्होल्टेज व्ही आर इज इक्वल्स टू काय? व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स आय इंटू व्हॉट? आर. तर हे करंट किती तुमचा? करंट किती दिलं आहे आपल्याला? जस्ट अ मिनिट. आपण करंट फाईंड केला ना आत्ता, राईट? किती मिळालं आपल्याला करंट? 0.7757. इथं व्हॅल्यू पुट करा, रेजिस्टन्सची व्हॅल्यू पुट करा, व्ही आर भेटून जाईल. त्याचप्रमाणे व्ही एल फाईंड करा. ओके. सो दिस इज अ फर्स्ट प्रॉब्लेम. हा आपण डायरेक्टली काय करतो आहे? ऑन बुकवरच घेतो आहे. ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय दिलं आहे? सिरीज आर एल सर्किट हॅज फॉलोइंग पॅरामीटर. रेजिस्टन्स इज 200 ओहम अँड इंडक्टन्स इज 40 मिली हेनरी. हे समजलं का तुम्हाला? मिली हेनरी आहे, आपल्याला फक्त हेनरी पाहिजे. कॅल्क्युलेट पॉवर फॅक्टर फाईंड करायचं आहे. अँड ड्रॉ द व्होल्टेज डायग्राम ऑल्सो. अँड फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिली किती? 50 हर्ट्स. यामध्ये बघा, हे जे प्रॉब्लेम आहे तुम्हाला ओळखायचे असेल तर इथं दिलं असतं काय? सिरीज आर एल सर्किट. बरोबर. यामध्ये आपल्याला आर दिलं आहे, एल दिलं आहे, देन फ्रिक्वेन्सी दिली आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं? पॉवर कॅल्क्युलेट करायला सांगितलं. ठीक आहे. आपण गिवन लिहून घेतलं आर आणि एल. फाईंड काय करायचं? पॉवर फॅक्टर अँड वेक्टर डायग्राम, म्हणजे आपली डायग्राम साधी. ठीक आहे. तर फर्स्ट आपल्याला पॉवर फॅक्टर फाईंड करण्यासाठी फर्स्ट आपल्याला काय लागणार? बघा, पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे की कॉस फाय ऑफ समथिंग. बरोबर ना? आपण कॉस फाय फाईंड केलेला आहे. पॉवर फॅक्टरची किंमत आपण फाय इज इक्वल्स टू कॉस फाय, आणि कॉस फायला एक दुसरं इक्वेशनमध्ये लिहिलं होतं आपण, मला वाटतं आर अपॉन झेड घेतला होता. ठीक आहे. हा एक तुम्ही फाईंड करू शकता किंवा याच्यानुसार पण फाईंड करू शकता. ठीक आहे. सो बघा, पहिले इम्पिडन्स फाईंड करून घेऊ आपण झेड. तर इम्पिडन्स फाईंड करण्यासाठी तुम्ही काय करणार? रिॲक्टन्स आपल्याला दिला आहे किती? तो इन द फॉर्म ऑफ एक्सेल काय असतो? 2πfl. बरोबर. यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. इंडक्टन्स दिलेला आहे तुम्हाला, एक्सेल भेटून गेला. एक्सेल जर भेटला तर तुम्हाला इम्पिडन्स झेड पण भेटून जाईल, कारण झेड इज इक्वल्स टू काय असतं? आर प्लस जे एक्सेल असतं. बरोबर. आरची किंमत पुट करा, प्लस जे हा इन द फॉर्म ऑफ अँगल असणार, दॅट इज जे ऑफ 12.57. ओके. सो त्याचं इन द फॉर्म ऑफ काय करा? अँगलच्या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करा, राईट? अँड देन हाच तुम्हाला काय झालं? तुमचा इम्पिडन्स झाला. आणि हा इम्पिडन्सचा वापर कशामध्ये करायचा आपल्याला? पॉवर फॅक्टरमध्ये. बरोबर. तर कॉस फाय म्हणजेच फाय इज इक्वल्स टू किती मिळाला आहे तुम्हाला? अँगल किती आहे सध्याचा? 3.5. बरोबर. मग आता हा कॉस फाय इज इक्वल्स टू 3.5 झाला. बरोबर. मग फाय इज इक्वल्स टू काय असणार? कॉस जर तिकडे पाठवलं तर कॉस इनवर्स ऑफ 3.5 होईल ना. बरोबर. मग कॉस इनवर्स ऑफ 3.5 म्हणजेच तुमचं किती होतं? 0.998. मग 0.998 हे काय आहे? 1पेक्षा कमी, म्हणून हे काय करतं? लॅग करतं. ठीक आहे. ते 1 असलं तर काय करणार? लीड करणार. 0 असलं तर किंवा 1पेक्षा कमी असेल तर काय करणार? लॅग करणार. ठीक आहे. सो ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय होतं? पॉवर फॅक्टर. अँड नेक्स्ट आता आपल्याला काय फाईंड करायची याची? दॅट इज अ वेक्टर डायग्राम. वेक्टर डायग्राम लॅग करतं म्हणून हा डाऊनला आला. ठीक आहे. हा जर 1 असला असता तर याने काय केलं असतं? लीडच केलं असतं. ठीक आहे. हा 1पेक्षा कमी म्हणून हा काय करतोय? लॅग करतोय, राईट? नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा, अ कॉईल हॅव्हिंग रेजिस्टन्स 4.5 ohm and inductance 0.03 Henry connected across the 230 volt 50 hertz, that is I phase supply means find the current takes by the coil. तुम्हाला करंट त्याच्या अक्रॉस काय करायचं? फाइंड करायचं. फर्स्ट रेजिस्टन्स दिला, इंडक्टन्स दिला, व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी दिली. ठीक आहे. पुन्हा एक्सेल फाइंड करा, 2πfl. सगळ्यांची प्रोसिजर सारखीच आहे. ओके. तर बघा, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी दिली तर एक्सेल फाइंड करतो आपण, झेड फाइंड करतो विथ द हेल्प ऑफ रेक्टँग्युलर. बरोबर. तर हे किती मिळालं तुम्हाला? 4.5 प्लस जे 9.42. बरोबर.
आता याला इम्पिडन्सला तुम्ही सरळ याचा मॅग्निट्यूड घेतलं, मॅग्निट्यूड ऑफ झेड काय असणार तुमचा आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर, आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर, बरोबर. तर मग ह्या दोघांचा स्क्वेअर केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, दॅट इज 10.44, बरोबर. आता अँगल तुम्हाला फाइंड करायचा म्हणजे tan इन्व्हर्स ऑफ एक्स अपॉन आर घेता तुम्ही, बरोबर. म्हणजे फाय पण भेटून जाईल तुम्हाला. मग हा फाय किती आला तुमचा 47, म्हणजे हे तुमचं इम्पिडन्स पूर्ण इन द फॉर्म ऑफ अँगल झाला. ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये अँगल दिलं नव्हतं, आपण अँगलमध्ये त्याला कन्वर्ट केलं होतं. ठीक आहे. देन कॅल्क्युलेट करंट. करंट काय आहे, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर, हा आपला ओम्स लॉ, म्हणजे आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन आर. पण आर घ्यायचा का नाही, त्याची इम्पिडन्स घ्यायचा, दॅट इज झेड, म्हणजे व्ही अपॉन झेड. ठीक आहे. तर व्ही अपॉन झेड पुट करा तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल. अँगलला अँगल घ्या, कारण तुम्हाला याच्यामध्ये हा जो आहे 230, ठीक आहे, 230 डिवायडेड बाय वाट 22.03, ह्याचं डिवायडेशन करा, हे तुम्हाला 22.3 मिळतं, बरोबर. आणि नंतर ह्या अँगलला, अँगल हा वजा होत असतो. ठीक आहे. 0 डिग्री मायनस 64.47. तर हे झिरोमधून जर कुठली संख्या वजा करतोय तर ती इन द फॉर्म ऑफ मायनस, म्हणजे 64.47 राहतं, म्हणून तो अँगल हा निगेटिव्ह होतो, म्हणून 22.03 येते. ठीक आहे. 22.03 ॲट अन अँगल ऑफ मायनस 64.47. कारण इथं काय डिवाईडचा रूल आहे, बरोबर. त्या डिवाईडचा रूल काय सांगतो आपल्याला, अँगल हा डिवाईडमध्ये असेल तर सिम्पली तो मायनस केला जातो, आणि तो जर सिम्पली इंटूमध्ये असेल तर तो काय केला जातो, प्लस केला जातो. ओके. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. फोर्थ, अ कॉईल हॅज inductance 0.02 Henry and resistance 5 ohm. It is supplies with a 100 volt 50 hertz AC supply. Determine the current takes the coil and also find the power factor of the coil and the power consumed it. तुम्हाला काय फाइंड करायचे, करंट फाइंड करायचा, पॉवर फॅक्टर फाइंड करायचा, आणि पॉवर किती कंझ्युम केली ती तिन्ही फाइंड करायची. ठीक आहे. आर, एल, व्ही आणि फ्रिक्वेन्सी दिली, पुन्हा पहिल्यासारखंच आहे. ठीक आहे. तर एक्सेलपासून सुरुवात करतो आपण. एक्सेल इज इक्वल्स टू 2πfl. त्याच्यावरून एक्सेल भेटला, एक्सेल भेटल्यानंतर आपण मॉड ऑफ झेड काय फाइंड करू शकतो, आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर, की जलते 8.03, म्हणजे आपल्याला इम्पिडन्स मिळून गेला, बरोबर. ही त्याची डायग्राम आहे. ठीक आहे. देन ते इम्पिडन्स मिळाल्यानंतर आपण करंट फाइंड करू शकतो. काय आपल्याकडं करंट, आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन झेड, मॉड ऑफ झेड घेऊ शकतं किंवा झेड पण घेऊ शकतं. ठीक आहे. हे तुम्हाला किती मिळालं, 12.45. आणि त्याचा पॉवर कसा फाइंड करता, कॉसच्या फॉर्ममध्ये. तो कॉसच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दोन इक्वेशन सांगितले होते. ठीक आहे. कॉस इज इक्वल्स टू सिम्प्लिफाय पण घेता, म्हणजेच आर अपॉन झेड पण घेऊ शकता. तर आर अपॉन झेड घ्या, तुम्हाला काय होईल ते 0. किती मिळते, 622. आता 0.622 इट इज अ लेस दॅन वॉट 1. मग हा काय करणार, लॅगच करणार ना. ठीक आहे. अँड देन पॉवर कंझ्युम, पॉवरचा फॉर्म्युला असतो काय, आय स्क्वेअर आर. हा आय स्क्वेअर वापरू शकता, आर किंवा व्ही इंटू आय, व्ही इंटू आय पण वापरू शकता. ठीक आहे. सो आय स्क्वेअर याचा 12.45चा काय करा, स्क्वेअर करा, आणि त्यानंतर फाईन मल्टिप्लाय करा, तुम्हाला भेटून जाईल पॉवर कंझ्युम. ठीक आहे. नेक्स्ट, a choke coil takes a current of 2.5 ampere when connected across a 250 volt 50 hertz AC supply and consume 400 watt. Calculate power factor, resistance of a coil and inductance of a coil. तुम्हाला करंट दिलेलं आहे, व्होल्टेज दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी आणि पॉवर दिलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये सध्या याच्यामध्ये इंडक्टन्स दिलेलं नाही तुम्हाला, बरोबर. तर आता आपण काय करणार बघा, फर्स्ट प्रोसिजर आपल्याला आता पॉवर फाइंड करून घेऊ आपण पहिले, बरोबर. तर पी इज इक्वल्स टू काय, व्ही इंटू कॉस, व्ही आय इंटू कॉस पाय. आता व्ही आय इंटू कॉस पाय, मला असं वाटतं ही याचं फॉर्म्युला ॲक्टिव्ह पॉवरचा आहे. ठीक आहे. मग पॉवर माहिती तुम्हाला, पॉवर पुट करणार, व्हीचा व्ही काय तुमचा 250, आय काय 2.5 आणि कॉस फाय, तर तुम्हाला फाय भेटून जातो. किती मिळतो, 0.64. 0.64 म्हटलं तर पुन्हा एकपेक्षा कमी, म्हणून तो लॅग करतो. ठीक आहे. नंतर काय फाइंड करा सांगितलं, रेजिस्टन्स. रेजिस्टन्ससाठी तुम्ही झेड घेऊ शकता किंवा आर घेऊ शकता. तर आपण आत्ताच फॉर्म्युला फाइंड केला होता, व्ही आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन झेड. सो झेड इज इक्वल्स टू व्ही अपॉन आय.
त्यांनी तोच फॉर्म्युला तिथं काय केला, अप्लाय केला आणि तुम्हाला काय मिळालं, इम्पिडन्स. इम्पिडन्स मिळाल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला आहे बघा, आर इज इक्वल्स टू आर अपॉन झेड इज इक्वल्स टू कॉस पाय घेतो असतो आपण, बरोबर. तर आर माहीत झाला, झेड पण माहीत झाला, सॉरी आर माहीत नाही आहे, झेड माहिती आहे आणि अँगल माहिती आहे, तर तुम्ही आर फाइंड करू शकता त्याच्यावरून, बरोबर. तर आर त्याच्यावरून काय केलं यांनी, फाइंड केला, तो किती मिळाला, 64 ओहम. ओके. नेक्स्ट त्यांनी काय फाइंड केलं बघा, इंडक्टन्स. इंडक्टन्स कसा फाइंड केला, एक्स एल इज इक्वल्स टू झेड स्क्वेअर मायनस आर. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर कसं केलं बघा, मॉड ऑफ झेड आपलं काय असतं, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर असतं, बरोबर आहे. आता यांनी काय केलं, टेकिंग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, म्हणजे झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू काय झालं, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर झालं, बरोबर. आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, एक्स एल फाइंड करायचं आहे, बरोबर. मग एक्स एलला जर बाजूला घेतलं तुम्ही तर काय मिळतं, झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर मिळतं ना. मग ह्या एक्स एल स्क्वेअर आहे ना, याचा स्क्वेअर रूट घ्या, म्हणजेच काय मिळणार, झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. म्हणजे तेच असतं, फक्त तुम्हाला फॉर्म्युले थोडे काय करायचे, मॅनेज करायचे. ठीक आहे. म्हणून इथे काय मिळेल तुम्हाला, झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर हे पुट करा, एक्स एल भेटल. एक्स एल भेटलं म्हणजेच तुम्ही, सॉरी एक्स एल भेटल, एक्स एलवरून तुम्ही एलची फाइंड करू शकता व्हॅल्यू, एक्स एल इज इक्वल्स टू 2 पाय एफ एल. सो इंडक्टन्स तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट, सर्किट has a resistance of 100 ohm and inductance 0.5 Henry. It is connected a 230 volt and 50 hertz supply. Calculate the inductive reactance, impedance, current and power factor. बऱ्याचशा टर्मिननी काय करायचं, काय केलं आहे, फाइंड करण्यासाठी दिले आहे. फर्स्ट काय आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच काय, दॅट इज एक्सेल. तर एक्सेल तर तुम्हाला माहितीच काय, असं का फाइंड करा तुम्ही, 2 पाय एफ एलनी. ओके. इम्पिडन्स कसा फाइंड करता, झेड इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्सेल, आणि हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरलेला आहे. ठीक आहे. तुम्ही याला सेपरेट पण करू शकता, 5 इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन आर घ्या, त्यानंतर 5 सेपरेट फाइंड करा, यांनी डायरेक्ट घेतलं आहे. ठीक आहे, अडचण नाही तसं. ठीक आहे. करंट आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन झेड हे सेम आहे आता. ओके. आणि पॉवर फॅक्टर कॉस पाय, आणि हे काय पुन्हा लॅगिंग आहे का, कारण ते 1पेक्षा कमी आहे, राईट. नेक्स्ट आहे बघा, ए सी सिरीज सर्किट. पुन्हा बघा तेच आहे, आय दिलेलं आहे, देन कॉस पाय दिलेला आहे. ओके. व्ही एस दिलेला आहे, पॉवर सप्लाय आणि फ्रिक्वेन्सी दिलेली. काय फाइंड करायचं सांगितलं, इम्पिडन्स. इम्पिडन्सचा फॉर्म्युला लावून टाका, राईट. नंतर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आर अपॉन झेड इज इक्वल्स टू कॉस पाय, हे फॉर्म्युले आता तेच आहे. ठीक आहे. तिथंच गोल गोल फिरवता येते आता. इंडक्टन्स, राईट, 5 इज इक्वल्स टू कॉस इनवर्स फाइंड करून घ्या, एक्स एल इज इक्वल्स टू हे झेड अप साईन फाय घ्या. ओके. अँड देन पॉवर इन अ सर्किट दॅट इज अ व्ही आय कॉस फायच्या फॉर्ममध्ये घ्या. ओके. नेक्स्ट, okay, a chalk coil is connected to a 240 volt AC supply when a frequency of a supply is 50 Hz. An ammeter is connected in a series with a chalk coil and reads a 60 ampere when a frequency is 100 Hz. It is a rate of 40 ampere. Calculate a resistance and inductance in the coil. बघा तुम्हाला व्होल्टेज दिलं, फ्रिक्वेन्सी 2 दिलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे आता. ठीक आहे. एक 50 हर्ट्ज दिली आणि एक किती दिली, 100 हर्ट्ज दिली, आणि करंट किती दिला, एक 60 ॲम्पियर दिला आणि दुसरा 40 ॲम्पियर दिला, बरोबर. तर मग यांनी विचारलं काय, रेजिस्टन्स फाइंड करा आणि इंडक्टन्स फाइंड करा. तर आता लक्ष द्या बघा, रेजिस्टन्स पहिले तुम्हाला 2 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहे आणि वेगवेगळे 2 करंट दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्या अक्रॉस आपण पहिले इम्पिडन्स फाइंड करून घेऊ. ठीक आहे. इम्पिडन्स फाइंड करण्यासाठी काय आपल्याला झेड इज इक्वल्स टू काय असतं, व्ही अपॉन आय असतं. मग आता झेड वन इज इक्वल्स टू काय, व्ही अपॉन आय वन घेणार ना मी, करंट आहे तर व्होल्टेज एक सेम आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर याच्यावरून काय करा, झेड वन फाइंड करून घ्या.
ह्या Z1 वरून फाइंड केल्यानंतर काय भेटणार तुम्हाला, XLची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली L नाही दिलेला, राईट. तर तुम्ही हे इक्वेशन 1 बनवून घ्यायला, कारण याच्यामध्ये ॲड जर आपण केलं बरोबर तर हा आर आर काय होऊन जाईल, सॉरी सबस्ट्रॅक्ट जर केलं तर आर आर कॅन्सल होईल, हा सायमल्टेनियस इक्वेशन होईल बरोबर. म्हणजे बघा पहिले 1चं इक्वेशन फाइंड करून घेतलं, कसं केलं बघा. फ्रिक्वेन्सी तुम्हाला 50 हर्ट्ज आहे, करंट I1 हा 60 ॲम्पियर आहे. तर हे 1चं इक्वेशन बनलं माझं Z1 आणि I1चं. तर तुम्हाला Z1 किती मिळाला, 4 ओहम मिळाला बरोबर. मग आता काय केलं आपण, याला जे मॉडमध्ये होतं म्हणजे त्याला मॅग्निट्यूड म्हणतो आपण, मॉड ऑफ काय असतं R² प्लस XL² ना, याला स्क्वेअरिंग केलं म्हणजे Z1² इज इक्वल्स टू R² प्लस XL1² घ्या, ठीक आहे. देन यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि तुम्हाला हे एक सायमल्टेनियस इक्वेशन मिळालं. ज्याप्रमाणे तुम्ही फ्रिक्वेन्सी 1ला फाइंड केलं त्याप्रमाणे काय करा, फ्रिक्वेन्सी 2ला फाइंड करा, म्हणजे इन द फॉर्म ऑफ Z2 बरोबर. म्हणजे हे तुमचं दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन झालं बरोबर. आता हे जे दोन इक्वेशन आहे, तुम्ही जर या दोन इक्वेशनला जर बघितलं तर तुम्हाला 10वीचा थोडाफार फंडा आठवला पाहिजे. काय फंडा असतो बघा, इथं आर आहे, इथं पण आर आहे, सारखे सारखे ते. आता यांच्यामध्ये जर वजाबाकी केली तर काय होईल, यांचे साईन चेंज होईल, हे चेंज होईल ना बरोबर. हे चेंज झालं म्हणजेच काय होईल, म्हणजेच तुम्ही काय करणार आता, हे दुसऱ्या इक्वेशनला या पहिल्या इक्वेशनमधून काय करायचं, मायनस करायचं. दिलं आहे बघा 36 आणि ही इथं 16, मायनस करतो म्हणजे हा आर आर कट होऊन जाईल ना, म्हणजे तुम्हाला काय मिळणार, एल एल पण काय होईल तुमचा एकच एल होईल. म्हणजे 36 वजा 16 म्हणजे किती झालं, 20 बरोबर. आणि हे तुमची मोठी अमाऊंट आहे किती, 39,4,784 आणि हे 98,696,. या दोघांना वजाबाकी केली तर किती मिळते, 29,60,088 बरोबर. आणि इथं L² हे झालं काय कॉमन, म्हणून L² एकदाच घेतला बरोबर. आता हा L² जर एकदाच घेतला तुम्ही तर 20 डिवायडेड बाय 29,6088 राईट इज इक्वल्स टू वाट, L². या दोघांचं काय करायचं, डिवायडेशन करा बरोबर. डिवायडेशन केल्यानंतर त्याचा स्क्वेअर रूट घ्या, कारण हे काय RHSला स्क्वेअर रूट राईट. त्या स्क्वेअर रूट घेतल्यानंतर तुम्हाला किती मिळतं ते 8.22 मिली हेनरी ओके. देन नंतर ही जी एलची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ही एलची व्हॅल्यू तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये जर पुट केली तर तुम्हाला काय भेटेल, रेजिस्टन्स भेटून जाईल बरोबर. म्हणजे हे सगळं 10चंच आता इथं सायमल्टेनियस इक्वेशन आपण सरळ वापरते. इथं एक रेजिस्टन्स भेटून जातो, किती मिळतो तुम्हाला तो 3.05 ओके. नेक्स्ट पुढं बघा, व्होल्टेज V इज इक्वल्स टू 50 sin ओमेगा t अँड I इज इक्वल्स टू 5 sin ओमेगा t - 5. रिप्रेझेंट द इक्वेशन युझिंग अ फेजर डायग्राम. आता बघा यांनी व्होल्टेजचं इक्वेशन दिलं आणि करंटचं पण इक्वेशन दिलं आणि त्यांना काय सांगितलं, फेजर डायग्रामने शो करा. व्होल्टेज तुमचं किती आहे, 50 आहे, करंट किती आहे, 5 ॲम्पियर. आणि विशेष म्हणजे तुमचा अँगल हा इथं काय आहे, लॅग करतोय म्हणून हा काय जाईल, डाऊन साईडला जाईल ना, म्हणून हा त्याची फेजर डायग्राम ही डाऊन साईडला आहे, ठीक आहे. नेक्स्ट सर्किट शोन इन फिगर, व्हॅल्यू ऑफ आर अँड एल, टोटल व्होल्टेज फाइंड करायचं, इम्पिडन्स आणि पॉवर फॅक्टर, ठीक आहे. पुन्हा तेच कन्सेप्ट आपल्याला वापरायचं आहे. डायग्राम दिलेली आहे त्यांनी, करंट तुम्हाला किती दिलेला आहे, 2 ॲम्पियर आहे, रेजिस्टन्स नाही माहिती, व्होल्टेज याच्या अक्रॉस V1 किती आहे, 60 व्होल्ट आहे रेजिस्टन्सच्या अक्रॉस आणि इंडक्टन्सच्या अक्रॉस 80 आहे, ठीक आहे. देन तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, व्हॅल्यू आर एल, टोटल व्होल्टेज, इम्पिडन्स आणि पॉवर फॅक्टर, ठीक आहे. आता हे जे सिरीज सर्किट आहे हे कसं आहे, सिरीजमध्ये बरोबर, तर व्होल्टेज काय होत असतं यामध्ये ॲड होत असतं. तर रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी पुन्हा ओम्स लॉ, V इज इक्वल्स टू I * R अँड R इज इक्वल्स टू V/I, ठीक आहे. सो इथं तुम्हाला मिळालं किती, 30 ओहम राईट. XL किती मिळाला, XLला तुम्ही 2πfL पण घेऊ शकता राईट. तो पण फ्रिक्वेन्सी 2πfLनी पण तुम्हाला काय होऊन जाईल,
हा एक्सेल भेटून जाईल. पण एक्सेलचा फॉर्म्युला तुम्ही काय वापरता सध्या VL/I, कारण आपल्याला एक्सेल मिळून जातो इथून. एक्सेल जर मिळाला तर इथून काय मिळेल आपल्याला L मिळून जाईल. ठीक आहे, म्हणून त्यांनी फर्स्ट एक्सेल वापरला, देन नंतर L वापरला आणि त्यानंतर इम्पिडन्सवरून वाट अँगल. ठीक आहे, देन कॅल्क्युलेट पॉवर फॅक्टर, हे तर तुम्हाला माहीतच आहे आता कसं फाइंड करतं ते. ओके, 0.6 आलं म्हणजे लॅग झाले. टोटल व्होल्टेज कसं फाइंड करणार, दोघांची बेरीज 60 + 80 म्हणजेच किती झाले 140. का, कारण ही सिरीज आहे ना, सिरीजमध्ये काय करतो आपण ॲड करतो. ओके, सो याप्रमाणे जे नेक्स्ट प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करण्याचा थोडा प्रयत्न करा. राईट, जिथं अडचण येईल तिथं आपण डिस्कस करू. राईट, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.